पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। पीडित कुटुंबियांसह देशवासियांच्या जखमा मात्र अजूनही ओल्याच आहेत। पर्यटकांसह स्थानिकांमध्ये सुद्धा इथे भीतीचं वातावरण कायम आहे। या भ्याड हल्ल्यात 25 पर्यटकांनी आपला जीव गमावला होता। 22 एप्रिल 2025 ही ती तारीख आहे जेव्हा पहलगाममधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा हा काळा दिवस जो देश कधीही विसरू शकत नाही। पहलगामच्या बैसरन खोऱ्यात फिरायला आलेल्या 25 निष्पाप पर्यटकांवर आणि एका स्थानिक नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या। या भ्याड हल्ल्यानं केवळ काश्मीरच नाही तर अवघा देश हादरला। या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालं असलं तरी सुद्धा त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर आता तिथलं पर्यटन पुन्हा पूर्वपदावर आलं असलं तरी सुद्धा पर्यटक आणि स्थानिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण कायम आहे। तर 1 वर्षानंतर सुद्धा पहलगाममध्ये काय स्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत। थेट पहलगाममधूनच आमचे प्रतिनिधी कपिल राऊत हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। कपिल, तुझ्या मागे आम्हाला दिसतंय की अतिशय सुंदर असं पहलगाम आहे, पर्यटक सुद्धा आहेत तुझ्यासोबत। मात्र सध्याची स्थिती काय आहे? 1 वर्षानंतर ही भीती कमी झाली आहे का? जखमा भरल्या नाहीत असंच आपण बोलू शकतो। अजूनही भीती पर्यटकांच्या मनात कायम आहे। पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे। हेच पहलगाम आहे, म्हणजे भारताचं स्वर्ग बोललं जातं। माझ्या मागे तू बघू शकतेस काश्मीर आणि पहलगाम ह्याची ही दृश्य आहेत। पहलगामची ही दृश्य आहे जिथे नेहमीच पर्यटक गर्दी करत असतात, परंतु आज मात्र हे पहलगाम शांत दिसते, खूप शांत दिसते। एक तुरळक पर्यटक इथे आलेले आहेत। हा एक सीझन आहे खरं तर। या सीझन मध्ये अनेक पर्यटक इथे येत असतात। सुंदरसं दृश्य तुम्ही बघू शकता व्हिज्युअलच्या माध्यमातून, परंतु तुरळक असे जे पर्यटक येत आहेत कारण की एक भीती त्यांच्या मनात आहे। सुरक्षा वाढवली आहे, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि ह्या हल्ल्याचा परिणाम अनेक गोष्टींवरती दिसतोय। मग ते घोडेस्वार असो किंवा मग हॉटेल विक्रेते असो, रिसॉर्ट विक्रेते असो किंवा मग छोटे छोटे उद्योगधंदे असो, या सर्वांवरती त्याचा परिणाम हा जाणवू लागलेला आहे कारण की पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे। खरं तर पर्यटक आणि आर्थिक स्थिती आणि पहलगाम अशी गणितं आहेत। पर्यटक आले तर आर्थिक स्थिती बदलू शकते, पहलगामची पहलगाम बदलू शकतं असं बोललं जातं, परंतु पर्यटकांनी पाठ फिरवली। आपल्यावर काही पर्यटक आलेले आहेत जे सुट्टी मनवण्यासाठी इथे आलेले आहेत। सर, अपन कुठून आलेले आहेत? मैं सूरत गुजरात से आया हूँ। अभी क्या है कि जो माहौल पहले था थोड़ा डर का माहौल तो है, बट क्या है कि फिर भी हमको ये जो आतंकवाद हो रहा है जो भी है, अगर हम नहीं आएंगे तो उसको ज़्यादा वो मिलेगा कि जो पब्लिक डर गया। तो हमको डरना नहीं है, हमको आना है। जो मतलब कि ये एकदम प्लेजेंट एकदम मौसम है, बहुत अच्छा है यहाँ पे, तो प्लीज़ घूमने के लिए आइए। इट इज़ गुड, पीपल भी बहुत सपोर्टिव है यहाँ पे। कैसा लग रहा है पहलगाम में आके, और थोड़ा डर है? नहीं, थोड़ा 20% डर है, ऐसा नहीं है, लेकिन अच्छे से हम घूम सकते हैं। अच्छा लग रहा है? अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है। अच्छा लग रहा है यहाँ पे आके। यहाँ पे हम सब लोग एंजॉय कर रहे हैं, बच्चे भी साथ में हैं, कोई किसी भी जात का खतरा नहीं है यहाँ पे। लेकिन जो जिस तरह से 1 साल पहले जो हाँ। था उसका निषेध करते वो जो दिन था, वो दिन तो बहुत ही खराब थे, दर्दनाक था, लेकिन यहाँ पे 1 साल के बाद अच्छा लग रहा है कि यहाँ पे कोई दिक्कत नहीं है, यहाँ पे आके लोग घूम सकते हैं। बच्चे लोग को लेके आए, बच्चे लोग के साथ है, कोई डर नहीं? आप बाहर घूमने जा रहे हैं? नहीं नहीं, ऐसे है, सिक्योरिटी है। सिक्योरिटी फुल है यहाँ पे, चेकिंग भी बहुत होती है यहाँ पे सभी जगह पे। क्या बेटा? हे होते तुम्ही बघू शकता, हे एक परिवार जो आहे छोट्या बच्चे कंपनीसह इथे आलेले आहेत आणि आपण जर घाबरलो तर अजून दहशतवाद वाढेल आणि त्याला आपण खतपाणी घालतो असं होईल। आपण आलं पाहिजे। काश्मीर स्वर्ग आहे, पहलगाम स्वर्ग आहे, तिथे त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे। सीझन आहे, इथे सुट्टी घालवण्यासाठी इथे नक्की आलं पाहिजे असंच त्यांनी आवाहन केलेलं आहे। थोडी भीती आहे, परंतु आता सुरक्षा वाढलेली आहे। अनेक ठिकाणी चेकपोस्ट आहेत, अनेक ठिकाणी सिक्युरिटी चेकिंग सुरू आहे। त्यामुळे आता हळूहळू पहलगाम कात टाकते, हळूहळू पहलगाम पुढे पूर्वस्थितीला येते असं बोलू शकतो, परंतु ती भीती अजूनही थोडी कायम आहे। जखमा अजूनही भरलेल्या नाहीयेत असंच आपण बोलू शकतो। नक्कीच कपिल, पहलगाम सावरत आहे। तुम्ही स्वतः पहलगाममध्ये गेलात आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, खूप खूप धन्यवाद।